नमस्कार मित्रांनो. तर आजचा ब्लॉग हा थोडा वेगळा होणार आहे. आजचा ब्लॉग हा आमच्या गल्लीतील नवरात्री उत्सव कसा साजरा केला जातो त्याच्यावर होणार आहे.
पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी निघालोय ज्या ठिकाणी फार प्राचीन आणि धार्मिक असा इतिहास लाभलेला आहे। त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या 11 मारुतीपैकी एक म्हणजेच रामलिंग बेट भये ह्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत तर काय आपली छोटी मंडळी, त्यांनाही तुमची परिचय करून। तर हा आहे पार्थ, हा आहे आयुष, हे आहेत आमचे सॅम भाऊ आणि हा आहे सोन्या। मित्रांनो, आजचा प्रवास हा आपला सायकलद्वारे होणार आहे, तर खूप धमाल येणार आहे। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात झाली नाही तर आयुष भाऊंची चेन पडली। तर बघा, हे असं असतंय। तर मित्रांनो, आपण आहे आता येवलेवाडी रोडवर। तर तुम्ही कोल्हापूर किंवा पुण्या मार्गून येत असाल तर ह्या येवलेवाडी रोडवरून तुम्हाला दंडबाग ते रामलिंग बेटवर जायचं आहे। तर हा तो रोड आहे रामलिंग बेटकडे। तर मित्रांनो, मी आता आहे भये पुलावरती। तर हा जो पाहताय हा आहे भये पूल आणि आपल्याला तिथे जायचं आहे। तिथे आहे ती रामलिंग बेट। हा रोड सरळ रेटरे कारखान्याला जातो। तर पाहू शकता, हा जो रोड आहे तो येवलेवाडीचा रोड आहे आणि हा जो रोड आहे तो इस्लामपूर मार्गे रोड आहे। तर इस्लामपासून रामलिंग बेट हे 11 किलोमीटर एवढे आहे आणि कराड मार्गे रामलिंग बेट हे 22 किलोमीटर आहे। आपल्यासोबत अजून एक मित्र ॲड झालेला आहे, त्याचे नाव आहे आर्यन निकम। तर याचा स्वतःचा ड्रोन आहे। जर तुम्हाला ड्रोन रेंटला पाहिजे असले तर याचे संपर्क साधा। हा आपल्याला काही ड्रोनचे असे सुंदर असे व्हिडिओज देणार आहे, तर ते आपण पाहूया। चला। तर आपल्याला इथून सरळ पुढे जायचं आहे। इथून असा लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे रामलिंग बेटावर। चला जाऊया।
मित्रांनो, तर हे पाहताय तर ही कृष्णा नदी आहे. तर या कृष्णा नदीचे हे पात्र 450 फूट एवढ्या अंतरावर आहे आणि आपल्याला ह्या मार्गाने सरळ पुढे जायचं आहे, लेफ्ट घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आपण मंदिरापर्यंत पोहोचेल. तर चला. रामलिंग बेट पर्यटन स्थळ ग्रामपंचायत भये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. तर या बोर्डच्या पाठीमागे पाहू शकताय ते रामलिंग मंदिर आहे आणि ते शेजारी तुळशी वृंदावन आहे आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये आपल्याला शिवलिंगाचे एक पिंड दिसेल. तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे आतमध्ये शिवलिंगाची पिंड आहे, तुम्हाला आत जाऊन दाखवतो. इथून असा हा मार्ग आहे. मित्रांनो, मी आता पोचलेले प्रवेशद्वार आहे. ते माझ्या पाठीमागे बघताय तो आहे प्रवेशद्वार. तर हा प्रवेशद्वार 1814 साली बांधण्यात आलेला होता. तर ह्याचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झाला होता. तर मित्रांनो, चला आपण आज जाऊया आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, पूर्वीच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्या पाठीमागे जे बघताय ते आहे शिवलिंग मंदिर आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ते आहे मारुतीचे मंदिर. तर सर्वप्रथम आपण शिवलिंगाची आणि प्रभू श्रीरामांची दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. तर माझा आवाज इथे घुमतोय. तर हे पाहताय तर हे शिवलिंग आहे. तर प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापित केलेले हेच ते शिवलिंग आणि या शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे जे दिसतंय ते आहे उभ्या स्थितीत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान यांची मूर्ती. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या 11 मारुतीने एक मारुती म्हणजेच हा मारुती. तर ह्या मारुतीला विक्राम मारुती व भीमरूपी मारुती असेही म्हटले जाते. तर समर्थ रामदास स्वामी यांनी इसवी सन 1573 साली या मारुतीची स्थापना केली, म्हणजे या मंदिराची स्थापना केली. तर प्रथम आपण या मंदिराचे म्हणजेच मारुतीचे दर्शन घेऊयात व त्याच्या शेजारी गणरायाची मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेऊया.
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. तनु शिव शक्ती असे पूर्ण ज्याचे, किती भाग्य वर्णू तया अंजनीचे. तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. गिळायासी जाता तया भास्करासी, इथे राहुतो येऊनी त्याज पासी. तया चंड किरणा मारिता तो पळाला. नमस्कार माझा तया मारुतीला. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, मनोनी तया भेटला रावणारी. दया सागरू भक्तीने गौरवीला. नमस्कार माझा तया मारुतीला. मित्रा सुताला घरी शक्ती जेव्हा, घरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हा. गिरी आणुनी शीघ्र तो उठविला. नमस्कार माझा तया मारुतीला. जगी भीम तो मारुती ब्रह्मचारी, समस्ता पुढे तापसी निर्विकारी. नमोदावयाला गिरे मोक्ष पंथा, नमस्कार माझा तया हनुमंता. अत्रित बलधामं स्वर्णशैलाभदेहं, गरुडवन त्रिशाणु ज्ञानी नामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. नमस्ते नमस्ते महावायुसूनो, नमस्ते नमस्ते भविष्यद्विदातर. नमस्ते नमस्ते सदाभीष्टदातर. नमस्ते नमस्ते निशम्रामभक्त. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंग बली की जय. पवन पुत्र हनुमान की जय. राम भक्त हनुमान की जय. मारुतीचे दर्शन झाल्यावर आता वेळ झाले येथील इतिहास जाणून घ्यायचे. लंकेहून जेव्हा प्रभू श्रीराम परत येत होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी वास्तव केला होता. या ठिकाणी ते स्नानासाठी थांबले होते. येथील शेजारी गावास म्हणजे शिर्टी ह्या गावामध्ये त्यांनी सीतामायास स्नानासाठी ठेवले होते. प्रभू श्रीराम जेव्हा स्नानीहून वर आले तेव्हा त्यांनी या ठिकाणी एक शिवलिंग स्थापिले व त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली. शिवलिंगाची पूजा सुरू करत असताना येथील कृष्णेच्या मध्ये पात्रामध्ये उल्हास येऊन त्या पात्रामध्ये वाढ झाली. हे हनुमानांच्या लक्षात आले व त्यांनी त्या ठिकाणी पाणी आपल्या दोन्ही बाहूंनी अडवले व त्या दोन्ही बाहूंनी पाणी अडवल्यामुळे त्या ठिकाणी नाव बाहे बाहो आणि त्याचे अपभ्रंश होऊन बहे असे पडले. मित्रांनो, रामलिंग मंदिरावरून खाली आल्यावर आपल्याला इथे एक मंदिर लागते, ते म्हणजे लक्ष्मणाचे मंदिर आहे. तर चला मंदिराचे दर्शन घेऊया.
मित्रांनो, व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आणि आजचं हे तीर्थक्षेत्र तुम्हाला कसं वाटले खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 6. तर आज चिंचनकर गल्लीत म्हणजेच नेरल्यात भव्य मिरवणूक सोहळा होणार आहे. आपल्या भागातील टॉप मोस्ट डॉल्बी नेरल्यात येणार आहेत. हॅलो ओके. तर सोलापूरचा आरपी साऊंड आपल्या गावात आगमन झालंय आणि जस्ट झालाय तो. तर थोड्या वेळाने सेटअप चालू होतो. Vem, mais esse gay, vai, tu! Sai على الصوت ده، شكل حركة الصوت ده. This is a number one sound here. اسمه تعبير sound here. Hey, rock night, bola, you want to play this?
कृपया करून साऊंड वरती कोणी चढायचं नाही, सर्वांनी खाली नाचायचं, थोडं सहकार्य करायचं आहे. नाही पुण्याचा कुठं वाचतोय. मनोज पाटील कुठे त्यांनी साऊंड जवळचे. त्रिमूर्ती बॉईज चारही साऊंडपैकी तुम्हाला कोणता साऊंड आवडला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. You have arrived. ती बघ तिकडे.
नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी निघालोय ज्या ठिकाणी फार प्राचीन आणि धार्मिक असा इतिहास लाभलेला आहे. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या 11 मारुतीपैकी एक म्हणजेच रामलिंग बेट भये ह्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत तर काय आपली छोटी मंडळी, त्यांनाही तुमची परिचय करून. तर हा आहे पार्थ, हा आहे आयुष, हे आहेत आमचे सॅम भाऊ आणि हा आहे सोन्या. मित्रांनो, आजचा प्रवास हा आपला सायकलद्वारे होणार आहे. तर खूप धमाल येणार आहे. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात झाली नाही तर आयुष भाऊंची चेन पडली. तर बघा, हे असं असतंय. तर मित्रांनो, आपण आहे आता येवलेवाडी रोडवर. तर तुम्ही कोल्हापूर किंवा पुणे मार्गून येत असाल तर ह्या येवलेवाडी रोडवरून तुम्हाला दंडभाग ते रामलिंग बेटवर जायचं आहे. तर हा तो रोड आहे रामलिंग बेटकडे. तर मित्रांनो, मी आत्ता आहे भये पुलावरती. तर हा जो पाहताय हा आहे भये पूल आणि आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे आहे ती रामलिंग बेट. हा रोड सरळ रेटरे कारखान्याला जातो. तर पाहू शकता, हा जो रोड आहे तो येवलेवाडीचा रोड आहे आणि हा जो रोड आहे तो इस्लामपूर मार्गे रोड आहे. तर इस्लामपासून रामलिंग बेट हे 11 किलोमीटर एवढे आहे आणि कराड मार्गे रामलिंग बेट हे 22 किलोमीटर आहे. आपल्यासोबत अजून एक मित्र ॲड झालेला आहे, त्याचे नाव आहे आर्यन निकम. तर याचा स्वतःचा ड्रोन आहे. जर तुम्हाला ड्रोन रेंटला पाहिजे असले तर याच्याशी संपर्क साधा. हा आपल्याला काही ड्रोनचे असे सुंदर असे व्हिडिओज देणार आहे. तर ते आपण पाहूया, चला. तर आपल्याला इथून सरळ पुढे जायचं आहे. इथून असा लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे रामलिंग बेटावर. चला जाऊया.
मित्रांनो, तर हे पाहताय तर ही कृष्णा नदी आहे. तर या कृष्णा नदीचे हे पात्र 450 फूट एवढ्या अंतरावर आहे आणि आपल्याला ह्या मार्गाने सरळ पुढे जायचं आहे, लेफ्ट घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आपण मंदिरापर्यंत पोहोचेल. तर चला. रामलिंग बेट पर्यटन स्थळ ग्रामपंचायत भये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. तर या बोर्डच्या पाठीमागे पाहू शकताय ते रामलिंग मंदिर आहे आणि ते शेजारी तुळशी वृंदावन आहे आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये आपल्याला शिवलिंगाचे एक पिंड दिसेल. थांबा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे आतमध्ये शिवलिंगाची पिंड आहे, तुम्हाला आत जाऊन दाखवतो. इथून असा हा मार्ग आहे. मित्रांनो, मी आता पोचलेले प्रवेशद्वार आहे, ते माझ्या पाठीमागे बघताय तो आहे प्रवेशद्वार. तर हा प्रवेशद्वार 1814 साली बांधण्यात आलेला होता. तर ह्याचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झाला होता. तर मित्रांनो, चला आपण आज जाऊया आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, पूर्वीच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्या पाठीमागे जे बघताय ते आहे शिवलिंग मंदिर आणि त्याच्या पाठीमागे जे आहे ते आहे मारुतीचे मंदिर. तर सर्वप्रथम आपण शिवलिंगाची आणि प्रभू श्रीरामांची दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. तर माझा आवाज इथे घुमतोय. तर हे पाहताय तर हे शिवलिंग आहे. तर प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापित केलेले हेच ते शिवलिंग आणि या शिवलिंगाच्या बरोबर पाठीमागे जे दिसतंय ते आहे उभ्या स्थितीत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमाना यांची मूर्ती. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेल्या 11 मूर्तीने एक मारुती म्हणजेच हा मारुती. तर ह्या मारुतीला विक्राम मारुती व भीमरूपी मारुती असेही म्हटले जाते. तर समर्थ रामदास स्वामी यांनी इसवी सन 1573 साली या मारुतीची स्थापना केली, म्हणजे या मंदिराची स्थापना केली. तर प्रथम आपण या मंदिराचे म्हणजेच मारुतीचे दर्शन घेऊयात व त्याच्या शेजारी गणरायाची मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेऊया.
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. तनु शिव शक्ती असे पूर्ण ज्याचे, तिची भाग्य वर्णू तया अंजनीचे. तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला. गिळायासी जाता तया भास्करासी, इथे राहुतो येऊनी त्याज पासी. तया चंड किरणा मारिता तो पळाला. नमस्कार माझा तया मारुतीला. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, मनोनी तया भेटला रावणारी. दया सागरू भक्तीने गौरवीला. नमस्कार माझा तया मारुतीला. मित्रा सुताला घरी शक्ती जेव्हा, घरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हा. गिरी आणुनी शीघ्र तो उठविला. नमस्कार माझा तया मारुतीला. जगी भीम तो मारुती ब्रह्मचारी, समस्ता पुढे तापसी निर्विकारी. नमुदा वयाला गिरे मोक्ष पंथा, नमस्कार माझा तया हनुमंता. अतुलित बलधामं स्वर्णशैलाभदेहं, धनुधवन त्रिशाणु ज्ञानी नामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. नमस्ते नमस्ते महावायुसूनो, नमस्ते नमस्ते भविष्यद्विदातर. नमस्ते नमस्ते सदाभीष्टदातर. नमस्ते नमस्ते निशम्रामभक्त. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंग बली की जय. पवन पुत्र हनुमान की जय. राम भक्त हनुमान की जय. मारुतीचे दर्शन झाल्यावर आता वेळ झाले येथील इतिहास जाणून घ्यायचे. लंकेहून जेव्हा प्रभू श्रीराम परत येत होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी वास्तव केला होता. या ठिकाणी ते स्नानासाठी थांबले होते. येथील शेजारी गावास म्हणजे शिर्टी या गावामध्ये त्यांनी सीतामायास स्नानासाठी ठेवले होते. प्रभू श्रीराम जेव्हा स्नानीहून वर आले तेव्हा त्यांनी या ठिकाणी एक शिवलिंग स्थापिले व त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली. शिवलिंगाची पूजा सुरू करत असताना येथील कृष्णेच्या मध्ये पात्रामध्ये उल्हास येऊन त्या पात्रामध्ये वाढ झाली. हे हनुमानांच्या लक्षात आले व त्यांनी त्या ठिकाणी पाणी आपल्या दोन्ही भाऊंनी अडवले व त्या दोन्ही भाऊंनी पाणी अडवल्यामुळे त्या ठिकाणी नाव बाहे बाहो आणि त्याचे अपभ्रंश होऊन बहे असे पडले. रामलिंग मंदिरावरून खाली आल्यावर आपल्याला इथे एक मंदिर लागते, ते म्हणजे लक्ष्मणाचे मंदिर आहे. तर चला मंदिराचे दर्शन घेऊया.
तर मित्रांनो, व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आणि आजचं हे तीर्थक्षेत्र तुम्हाला कसं वाटले खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.